कुंभार घडविता उभा राही पहा विश्वंभर. तिच्यामुळे पंढरपूर आहे कीर्तिवंत. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. मायबाप रसिक प्रेक्षक हो, नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना आज आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. नुकताच पाऊस पडून गेला आणि एकदम प्रसन्न आणि पवित्र करणारी आजची सण. भक्तजनो, आपल्या महाराष्ट्राला एक उत्तम परंपरा लाभली आहे, ती म्हणजे वारकरी संप्रदायाची. आणि ह्याच वारकरी संप्रदायाच्या इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं एक नाव म्हणजे संत तुकाराम बोल्होबा आंबेडकर उर्फ गोरे. अहो, सावकारी हा यांचा धंदा, परंतु समाज कल्याणासाठी, समाज प्रबोधनासाठी त्यांनी या सगळ्यांवरच पाणी सोडलं हे आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे. तुका म्हणे धर्मरक्षविण्यासाठी देवास याटीचटी मऊ मेणा हुणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रासी भेदवायचे. मेले जिते असोनी जोनी या जागे जो जो जे जे मागे ते ते देऊ. माय बापा हुनी आम्ही जरी बहुमायवंत मग करूच घातपात शत्रूनी. अरे अमृत ते काय गोड आम्हा पुढे विषय ते काय कडूच कडू. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे जो लटकेची बोलत्याचे वंशज नरकात जाते. भले तो देऊ कासे याची लंगोटी नाठाच्या काठीस घालू माता. ही शिकवण आपल्या तुकोबाची. बघा ना, पैठणच्या धर्मपीठाच्या अधिकाऱ्यांनी जरी त्यांच्या गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या आणि त्या बुडल्या देखील, परंतु समस्त महाराष्ट्राच्या त्या आता जगाबाहेर लोकांच्या मनावर कोरलेले ह्यावेळी कधी पुसण्यासारखे आहेत का? आणि किती तो शब्दांना रिस्पेक्ट, किती तो मान, किती तो सन्मान दिलाय त्यांनी. अरे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दाची वाटू धनजन लोका. का म्हणे शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. त्यांचा तुम्हा आम्हा आपल्या सगळ्यांना सांगण्याचा उद्देश आज की गत जन्माची काहीतरी पुण्य आहे, म्हणून आपण सगळे मानव जातीच्या जन्माला आलो. त्याच्यामुळे चांगले कर्म करून मरूया ना, कारण कधी ना काहीतरी देवाच्या गावाला आपल्या सगळ्यांना जायचंच आहे. शेवटी आपल्याला विश्रांती ही त्याच्याच चरणी घ्यायची. म्हणूनच तर ते म्हणतात की जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. रामकृष्ण आहे.